भारतीय नौदलाची चिंता वाढवणारी बातमी आहे। भारतीय नौदलामध्ये नव्याने रुजू होणाऱ्या स्कॉर्पियन पाणबुड्यांसंदर्भातील 22,400 पानांची गोपनीय कागदपत्र लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। परदेशी वृत्तसंस्थांनी या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यामुळे आता खळबळ उडाली आहे। DCNS या फ्रेंच कंपनीशी भारतीय नौदलाने पाणबुडी तयार करण्याचा करार केलाय। त्यानुसार 6 पाणबुड्या तयार करण्याचं काम सुरू आहे। मात्र पाणबुड्यांसंदर्भातील कागदपत्र लीक झाल्याने पाणबुड्यांची अनेक प्रकारची गोपनीय माहिती लीक झाली आहे। त्यामुळे नौदलाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रोजेक्ट 75च्या अंतर्गत एकूण 6 पाणबुड्या तयार करण्यात येत आहेत आणि यातील INS कोलावरी ही पाणबुडी नौदलामध्ये 2016च्या शेवटी रुजू होणार आहे। नौदलाने या संदर्भात काय स्पष्टीकरण दिले आपण पाहतोय। स्कॉर्पियन पाणबुड्यांसंदर्भातील गोपनीय कागदपत्र फुटल्याचं वृत्त काही परदेशी वृत्तसंस्थांनी दिलं होतं। या संदर्भात मिळेल ती सर्व माहिती गोळा करून आणि संरक्षण तज्ज्ञ यांचा तपास करीत आहेत। प्राथमिक माहितीनुसार ही कागदपत्र भारतातून नाही तर परदेशातून फुटल्याची शक्यता आहे। दरम्यान संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या संदर्भात काय स्पष्टीकरण दिलेलं आहे तेही पाहूयात। मैंने चीफ ऑफ नेवी उनको बोला है कि वो पूरा विश्लेषण करें, उसका क्या लीक हुआ है, हमारे बारे में उसमें क्या है, कितना हद तक उसका अगर है तो लीक बराबर, जब तक वो आइडेंटिफाई नहीं करते कि इट इज रिलेटेड टू अस। The first step is to identify, the second step is to identify what is the extent of unwarranted, but it's not all 100%. What I understand is there is a hacking. So we'll find out all these aspects. I have told him to take it. या स्कॉर्पियन पाणबुडीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तिची वैशिष्ट्य काय आहे तर डिझेल आणि विजेवर चालणारी 1700 टन वजनाची ही पाणबुडी आहे। टॉर्पिडो आणि युद्धनौकांविरोधी क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता तिच्यात आहे। भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारानुसार या पाणबुडीची बांधणी झाली आहे। सप्टेंबर 2016 मध्ये ही पाणबुडी भारतीय नौदलात सामील होणार आहे। अवघ्या काही दिवसांमध्ये ही पाणबुडी भारतीय नौदलात सामील होईल। उष्ण कटिबंधासह सर्व प्रकारच्या वातावरणात काम करण्याची हिची क्षमता आहे। नौदलाच्या पथकांची संवाद साधण्यासाठी पाणबुडीवरती अत्याधुनिक सुविधा देखील करण्यात आल्या आहेत। वेपन्स लॉन्चिंग ट्यूबची सुविधा असून यातून शस्त्र वाहून नेता येणार आहेत, ही याची खासियत आहे। पाणसुरंग पेरण्याची गुप्त माहिती मिळवण्याची अत्याधुनिक सुविधा देखील स्कॉर्पियनवरती आहे।